नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांचं द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लबमध्ये स्वागत. आणि दर खेपेस आपण छोटासा व्हिडिओ कुठला तरी एक विषय घेऊन बनवत असतो, त्याचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून नवीन अभ्यासक आहेत, मार्केटिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांना थोडंसं हे लगेच कॉन्सेप्ट समजेल. आजचा जो टर्म आहे, विषय आहे, शब्द आहे तो लिगसी किंवा लेगसी. आता प्रोनाऊन्सिएशन हे वेगवेगळे करू शकतात इंग्रजीमध्ये पण अर्थ जर पाहिला आपण त्याचा, तर शब्दकोशात डिक्शनरीमध्ये तर तो वारस आपण म्हणू शकतो. त्याला आपल्याला अंदाज येतो की वारस. पण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या विषयांमध्ये त्या शब्दाचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. तर बिझनेस ऑर्गनायझेशन्स, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आपण जेव्हा पाहतो तर लेगसीचा अर्थ होतो परंपरा, व्यवसायाची परंपरा. ठीक आहे. व्यवसायाची परंपरा म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या वाडवडिलांनी काहीतरी एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि परंपरागत तो आजतागत चालू आहे. तो ग्रोथ वाढलेला आहे, तो डायव्हर्सिफाय झालेला आहे आणि तो एक ग्रुप तयार झालेला आहे. आता कुठलं तरी एक छोटंसं स्पेसिफिक इंडस्ट्री पुरता मर्यादित राहिलेलं नाही आहे, विशिष्ट इंडस्ट्री पुरता. आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये आपल्याला माहिती आहे की अंदाजे आपण जेव्हा कॉलनी म्हणून होतो, सुरुवातीला हे युरोप खंडातले सगळे कॉलनी करण्यापुरतं इथे आले होते. तदनंतर ते राज्यकर्ते झाले, ब्रिटिश सरकार, हे आपल्याला कल्पना याच्याबद्दल. आणि पोर्तुगीज होते आणि ह्या कॉलनीजमधून त्यांना रॉ मटेरियल आपल्याकडनं जायचं आणि फिनिश गुडसाठी मार्केटसुद्धा असायचं. असा प्रकार होता तो सगळा. आणि नंतर हे सरकार चालवण्यासाठी त्यांना यंत्रणेची गरज आहे, लोकांची गरज आहे. त्याच्यामुळे शिक्षण सुरू झाले. काही पुढारलेली घराणे होते, त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे इथे. आणि व्यवसाय करता करता ते इंडस्ट्रियलिस्ट म्हणून पण व्यवसाय झाला. टाटा आहेत, आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल. बिर्लासुद्धा आहेत, आपल्याला गोदरेजबद्दलही कल्पना आहे. आणि असे बरेचसे इंडस्ट्रियलिस्ट घराणे पुढे आलेत आणि त्याने स्वतःचा इथे इंडस्ट्री कारखाना. आजच्या जागेला आपण बघू तर हे सहजच 150 वर्ष या लोकांनी 150 वर्षाचा टप्पा पार झालेला आहे यांचा. ठीक आहे. आणि आता तो मोठा ग्रुप झाला, समूह झालेला आहे तो. कारण विविध इंडस्ट्रीजमध्ये, विविध क्षेत्रामध्ये ते आता कार्यरत आहेत त्यांच्या प्रोडक्ट्स घेऊन. ही आपल्याला कल्पना आहे. असेच कित्येक असे घराणे आहेत, कित्येक असे आहेत की ज्याने सहजच 100 वर्षाचा टप्पा पार केला आहे. आपण जेव्हा इंडस्ट्रीजबद्दल बोलताना, ब्रँडबद्दल बोलताना आपण काही ठराविक ब्रँड सहजच पटकन बोलून जाऊ शकतो. जसे मी आज पटकन 3 घेतले. टाटा घेतला, बिर्ला घेतलेला आहे आणि गोदरेजसुद्धा घेतले. अप्रतिम हे ब्रँड्स आहेत. आणि एवढं लिगसी सांभाळायची परंपरा 150-150 वर्षाची एवढी सहज आणि सोपी गोष्ट नाही आहे. ते सहज ते ब्रँड झाले, त्यांच्याकडे एक जबरदस्त गुडविल निर्माण झालेलं आहे आजच्या तारखेला. आणि हा गुडविल कन्सिस्टंट क्वालिटीशिवाय होत नाही. कन्सिस्टंट क्वालिटी, सर्व्हिस क्वालिटीसुद्धा तेवढीच आवश्यकता आहे. लक्षात घ्या. काहीतरी असं उपकरण असेल, त्याच्यात बिघाड झाला तर नेमकं ते ग्राहकांशी कुठल्या पद्धतीने सामोरे येत आहेत. तर ह्या क्वालिटीशिवाय, कन्सिस्टंट क्वालिटीशिवाय ब्रँड होणं सहज शक्य नाही आहे. आणि थोडं जरी काहीतरी झालं तरी ह्या मोठ्या मोठ्या ग्रुप्सचं किती नुकसान होईल आपल्याला कल्पना नाही आहे. म्हणतात ना, छोटंसं गालबोट लागलं आहे आणि मग त्याच्यानंतर तो ग्रुपचं एवढं मोठं ग्रुप त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर किती काळजी असेल हे लक्षात घ्या. काही मला हे ब्रँड्स आपण सहज बोलतो, पण आपल्याला कित्येक ब्रँड्स माहिती नाही ज्यांनी सहज 100 वर्षाचा टप्पा पार केलेला आहे. मी कोणाकोणाबद्दल बोलू असा प्रश्न पडतो. पॉलिमर्समध्ये गरवारे बोलता येईल का आपल्याला? होय, का नाही बोलता येणार? किर्लोस्करबद्दल बोलता येईल का ग्रुपबद्दल? होय, नक्कीच. स्टेशनरी आणि इंक्समध्ये कॅम्लिनबद्दल बोलता येईल का? होय, कॅम्लिनबद्दल बोलता येईल आपल्याला. का नाही बोलता येणार? या सगळ्यांनी सहज 100 टप्पे पार केलेले आहेत. 100 आणि सेंचुरी. ओके. विको ग्रुप आहे, फार मोठा ग्रुप आहे हा. आयुर्वेदिकमध्ये आणि स्वदेशीमध्ये जबरदस्त मोठा ग्रुप आहे. आपल्याला आयुर्वेदिक हर्बलमध्ये आपल्याला बैद्यनाथ आणि डाबर यांच्याबद्दलही कल्पना आहे. पुढे मी जर समजा गोल्ड ज्वेलरीमध्ये गेलो तर वामन हरिपेठे, PNG, अतिशय अप्रतिम इंटरनॅशनल क्वालिटीचे, इंटरनॅशनल डिझाईनचे एवढे कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट्स त्यांच्याकडे आज आहे आणि त्याचं मार्केट कम्प्लीट ओपन आहे आजच्या तारखेला. साधा मसाला आणि पापडमध्ये, लोणच्यांमध्ये जर मी गेलो तर कुबल आहेच की, बेडेकर आहे. आणि यांची जर 100 वर्षाची लिगसी आहे साहेब. आणि
हे का असे टिकून राहिलेले आहेत? हे सगळे जे आपण आज बोलतोय का असे टिकून राहिलेले आहेत? कारण यांनी क्वालिटी प्रोडक्ट क्वालिटी आणि सर्व्हिस क्वालिटी लक्षात घ्या. सर्व्हिसमध्ये पण त्यांनी तेवढंच लक्ष दिलेलं आहे. प्रोडक्ट दिला म्हणजे झालेलं असं नाही आहे. आणि जसा काळ बदलत राहिला तसं त्यांची स्ट्रॅटेजीज नक्की बदलली असेल मार्केटच्या करिता. ठीक आहे, जसं आपण एका इव्हॉल्युशनच्या संदर्भात बोललो, पण त्यांची क्वालिटी कन्सिस्टंट राहिलेली आहे. हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. असे असंख्य ब्रँड आहेत, FMCGमध्ये असतील, मशीन टूल्समध्ये असतील, घराघरात उपयोगी पडणारे टेक्स्टाईलमध्ये आहेत हां. आणि ही लेगसी आहे. लेगसी सांभाळणं एवढी सहज आणि सोपी गोष्ट नाही आहे. कोऑपरेटिव्हमध्ये तुम्हाला अपना बाजार ह्या रिटेल आउटलेटमधले हे अप्रतिम हा ब्रँड आहे. आणि रिटेल आउटलेट जे नंतर कंपन्यांचे झालेले आहेत किंवा मग प्रायव्हेट स्वतःचे पार्टनरशिप फर्म्समध्ये झालेले असतील, ते हे अपना बाजार हा मॉडेल त्याच्यासाठी प्रेरकच त्यांच्यासाठी ठरलेला असेल. अपना बाजार आहे, त्याचबरोबर सहकार भांडार आहे. हे कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये एका बाजूला कोल्हापूर गोकुळ आहेत. तर हे कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये या लोकांनी स्वतःचं ब्रँड बनवून टाकलेलं आहे. रॉ मटेरियल कुठून प्रोक्युअर करायचं आहे, नेमकं फिनिश प्रॉडक्ट कुठून प्रोक्युअर करायचं आहे, रिटेल आउटलेटमध्ये कुठल्या प्रकारचे काय लोकांना अफोर्डेबल क्वालिटी आणि अफोर्डेबल जे आपण प्राइसिंग म्हणतो तो इथे आपल्याला दिसणार आहे. त्यांचा बाहेरच्या इतर प्राइसिंगपेक्षा बरेचसे डिस्काउंट आणि मार्केटिंग सेल्स प्रमोशन्स इथे त्यांनी वापरलेले असतात, जेणेकरून कस्टमर तिथे एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सर्व काही घरगुती जिन्नस एकाच ठिकाणी एकाच वेळेस आणि माफक दरात खरेदी करता येणार आहे. असे असंख्य ब्रँड आहेत ज्यांनी लेगसी सांभाळलेली आहे. बिझनेसमध्ये परंपरा ही फार मोठी आहे आणि हे बलस्थानांमधलं हे एक महत्त्वाचं स्थान आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण लेगसी जेव्हा सांभाळलेली असते, सेंचुरीज 100 वर्षाच्या वरती जेव्हा ते गेलेले असतात, त्याचा अर्थ एवढं सोपं आणि सहज आणि खाऊ नये लोक कस्टमर ग्राहक आपले वेडे नाही आहेत. त्यांनी ते निर्माण करून दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. हे माझ्या लेगसीच्या संदर्भातला व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा बाळगतो. थँक्स.